महानगरपालिकेने गुंठेवारी नियमितीकरणासाठी जाहीर केलेल्या विशेष सवलत योजनेचा अपेक्षित लाभ नागरिकांना मिळत नसल्याचं चित्र दिसून येत आहे। घराच्या बांधकामावरील बेटरमेंट चार्जेसमध्ये 100% माफी तर खुल्या भूखंडासाठी 50% सवलत देण्यात आली आहे। मात्र ॲन्सलरी आणि साईड मार्जिनवर प्रत्येकी 10% आकारणी करून त्यावर पुन्हा 10% दंड आकारला जातोय। त्यामुळे नियमितीकरणाचा आर्थिक भार अद्याप मोठा होतोय। भाजपा महायुतीची सत्ता आल्यानंतर गुंठेवारीधारकांना दिलासा देण्याची घोषणा करण्यात आली होती। महापौर समीर राजूरकर यांच्या आदेशानंतर आयुक्त अमोल येडगे यांनी विशेष सवलतीचे परिपत्रक काढले। त्यानुसार घराच्या बांधकामासाठी बेटरमेंट चार्जेस पूर्णपणे माफ करण्यात आले असून खुल्या भूखंडासाठी त्यात 50% सवलत देण्यात आली आहे। मात्र एनलॅसरी आणि साईड मार्जिनवरील नियमित आकारणी कायम ठेवण्यात आली आहे। दोनही घटकांवर 10% आकारणी तसेच त्यावर 10% दंड आकारला जात असल्याने मोठ्या भूखंडाच्या प्रकरणांमध्ये नागरिकांना लाखो रुपयाचा भुर्दंड सहन करावा लागत असल्याचं सांगितलं जात आहे। नियमितीकरणाचा खर्च परवडत नसल्याने अनेक नागरिकांनी या प्रक्रियेपासून दूर राहणे पसंत केल्याची चर्चा आहे। विशेषतः मोठ्या भूखंडाच्या प्रकरणात एनलॅसरी आणि साईड मार्जिनवरील आकारणी आणि दंडाचा आर्थिक भार अधिक जाणवत आहे। गुंठेवारी नियमितीकरणाचा मार्ग सुलभ करण्याचा असेल तर केवळ बेटरमेंट चार्जेसमध्ये सवलत देऊन उपयोग होणार नाही। एन्सॅलरी आणि साईड मार्जिनवरील दंडाचाही फेरविचार करणे आवश्यक असल्याची नागरिकांची मागणी आहे। दंडात कपात झाल्यास नियमितीकरणासाठी पुढे येणाऱ्या नागरिकांची संख्या वाढू शकते असा दावा केला जातोय।